नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज उत्पन्न एकादशी. उत्पन्न एकादशीचं महत्त्व खूप अगाध आहे. तर आजच्या दिवशी आपल्याला एक सुंदर उपाय करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्यावर भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी प्रसन्न होतील. तर आपल्याकडे लक्ष्मी आई कधी प्रसन्न होते? तर विष्णू भगवानांची आपण सेवा केली, जिथे विष्णू तिथे लक्ष्मी आई, जिथे राम तिथे सीता, असं हे गणितच आहे. तर आपण काय करायचं आहे आजच्या दिवशी? विष्णू भगवंतांची सेवा करायची आहे. आपण एक दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये 11 वाती लावायच्या. असं नसेल तर 11 दिवे करा, छोटे छोटे कणकीचे, त्याच्यामध्ये एक एक वाती लावा आणि ह्या दिव्यामध्ये राईचं तेल किंवा तिळाचं तेल घाला. ते तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं, कारण शनिवारी आली आहे ही एकादशी, हे अत्यंत सुवर्णयोग आहे. पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही 11 दिवे लावा किंवा एका दिव्यामध्ये 11 वाती घाला. त्याच्यामध्ये एक लवंग घाला आणि 2 लवंगा घाला आणि तिथे तो दिवा प्रज्वलित करा. आणि गूळ आणि तीळ, ह्याच काळे तीळ पांढरे तीळ मिक्स करून त्याचे छोटे छोटे 11 गोळ्या करा आणि त्या पिंपळाच्या पायथ्याला ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही तो दिवा प्रज्वलित करा आणि विष्णू सहस्त्रनाम हे तिथे बसूनच वाचा. त्याचं फळ तुम्हाला खूप मिळेल. पण जर तिथे सुविधा नसेल बसण्याची तर घरी येऊन वाचलं तरी चालेल. तर जिथे विष्णूंची आज एकादशी दिवशी सेवा भगवंतांची ज्या घरामध्ये होते, तिथून आई लक्ष्मी कधीच काढता पायी घेत नाही. तिचं वास्तव्य कायम त्या घरी राहतं. म्हणून तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा. नमस्कार.